त्या प्रकारात तियाना मासेमारीचा प्रकार म्हणतात। आज भरपूर गर्दी दिसते। 400 रुपये किंमत आहे या मालवणच्या लिलाव 700 रुपयाला आणि सौंदाळे 1000 आत्ताच लिलाव बाजारात गेले आज या 9.5 किलो सुळे झाले। मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय। मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो। मायबाप रसिको, आज मी पुन्हा एकदा येईल आहे मालवणच्या लिलाव बाजारात। मालवणचा मासळी लिलाव बाजार जो दांडी किनारी भरता आणि बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच यो मासळी बाजार भरता। या बाजारात देवगड, वेंगुर्ला, मालवण समुद्र किनाऱ्यावरचे बरेचसे मासे विक्रीसाठी येतात। कष्टकरी मासेमारी करणारे लोक रात्रभर समुद्रामध्ये मासेमारी करून ती सकाळी या लिलाव बाजारात घेऊन येतात। आज आपण या लिलाव बाजारात खयचे मासे येतात आणि साधारण माशांचा दर काय तो जाणून घेणार असो। ही व्हिडिओ तुमका नक्की आवडतो तर व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा। मायबाप रसिको, चला तर जाऊया मालवणच्या मासळी लिलाव बाजार। तमाम हिंदू जनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला नतमस्तक होऊन आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। भरपूरशा बोटी रात्रभर मासेमारी करून दांडी किनारी लागलेले असत। आता आपण जाऊया मालवणच्या लिलाव बाजारात। मासेमारीचं तियाना हे प्रकार असतात। सकाळी पहाटे 3-4 वाजता लोक समुद्रात जाऊन जाळी मारतात आणि त्या जाळ्यात जे मिळालेले मासे असतात ते सकाळीच्या बाजारात घेऊन येतात। त्या प्रकारात तियाना मासेमारीचा प्रकार म्हणतात। आज भरपूर गर्दी दिसता बाजारात। बघूया खयचे मासे येले आहेत ते। सौंदाळे मासे दादा कसे घेतलात सौंदाळे मासे? अरे बापरे माय, तुम्ही काय कसे? 1000 रुपये 1000 रुपये टोपली। टोपली ही टोपली जी आहे ती 1000 रुपयाला एक टोपली आहे। आणि किती क्वांटिटी असतील, किती नग असतील म्हणाला? 70-75 नग असतील असं दादा म्हणतात। दादा पण भरपूर मासे विकत घेतात आणि मग ते बाजारामध्ये घेऊन जातात वेंगुर्ल्याला। मोरी मासे आहेत आणि बांगडे, सौंदाळे असे आज भरपूर मासे बाजारात आहेत। आज मालवणच्या मासे लिलाव बाजारात बांगडे 750 रुपये एक टोपली आणि सौंदाळे 1000 रुपये। ही एक टोपली आहे ती 750 रुपयाला आणि सौंदाळे 1000 रुपये। अगदी मोठे टायगर प्रॉन्स नाही म्हणता येणार पण व्हाईट मोठे प्रॉन्स आत्ताच बाजारात दिलेले आहेत। आत्ताच लिलाव बाजारात दिलेले आहेत। या व्हाईट प्रॉन्सची किंमत 600 रुपये किलो असा। लिलाव चालू 1590, 1600 रुपये, 1605 रुपये, 1610 रुपये, 1615, 1620, 1625, 1630, 1635, 1640, 1650, 1650। आज या छोट्या मुलींची किंमत 300 रुपये किलो असेल। 1720 रुपये, 1720 रुपये, 1730 रुपये, 1730 रुपये, 1730 रुपये 40, 1750, 1750, 1750,
खिशा काय असं 1750 1750 60 रुपये 70 1770 1770 रुपये. शिंगाडा म्हणून जो मासा आहे 700 रुपयाची टोपली आज ही. अगदी ताजे वटियारे मासे आणि गोगरो मासो, अगदी फ्रेश समुद्राच्या खडकातलं हे वटियारो मासो 400 रुपये किलो असेल. जवळजवळ 2 ते 3 किलोचं वटियारो मासो नक्कीच असेल. मोठी मोरी मासो म्हणजे शार्क मासो जवळजवळ 4 किलो 4 ते 4.5 किलोचं मासो आणि आज 600 रुपये दर आहे मोरी माशांचं. असू दे का? शेतका कोणाला वेट लावली ठेवा असं ठेवा फडकट ठेवा वरती. आधी हात सोडा. हे सुळे मासे आहेत, अगदी फ्रेश सुळे. वजन करतात त्याचं. 9.5 किलो सुळे झाले. सुळे मासे आज 800 रुपये किलो आहेत आणि 9 किलो हे झाले. आमच्या देवगडातले हे दादा नेहमी मुळे घेऊन येतात आणि आज त्यांच्याकडे मोठे मुळे आहेत एकदम. कसे किलो? 300 मस्त मोठे मुळे आहेत आणि 100 रुपये किलो आहेत. एवढे मुळे किलो 100 रुपये मुळे. असं मस्त हे बाजार. आज खेकड्याची टोपली 500 रुपये आहे. हा दोघी हो. या मालवणच्या मासळी लिलाव बाजारात आमचे योगेश तोडणकर म्हणून आहेत. त्यांच्याकडे नेहमीच असे मोठमोठे सुरमई असतात आणि एकदम फ्रेश सुरमई असतात. बघूया आपण योगेश दादांना आज दर विचारतो. योगेश दादा आज दर काय? 1200 रुपये केजी. एकदम फ्रेश आहेत एकदम सुरमई. फ्रेश. हो, तुमच्याकडे नेहमीच सुरमई असतात? मी सुरमई असं नेहमी. सुरमईचा धंदा करतो, बाकी काय नाही. अच्छा, योगेश दादा आहेत सुरमईचा धंदा करत. तुम्हाला जर हवे असतील सुरमई अगदी फ्रेश आणि मोठ्या सुरमई हव्या असतील दादा तुमचा नंबर कसा आहे? परत एकदा सांगा. 8421607179 असा नंबर आहे योगेश दादांचा. तुम्हाला मोठ्या सुरमई हव्या असतील तर योगेश दादा नक्की देतील. तांबोशी, बांधोशी असे हे खडकी समुद्रातले खडकी मासे अगदी फ्रेश असतात, अगदी ताजे असतात, जिवंत असतात. 10 किलो 1 किलो देऊ. आणि आता झाला का तर मोठे मासळी बाजाराच्या शेजारीच किरकोळ मासळी विक्री होतात. आपले आमचे स्थानिक कष्टकरी मासे विक्रेता महिला या बाजारात येऊन मासे विकतात. हे अगदी खाडीतले खेकडे आहेत आणि यांचा आजचा दर जवळजवळ 5 ते 6 खेकडे आहेत. जवळपास 400 रुपये किंमत आहे. या मासे लिलाव बाजाराच्या शेजारीच हा किरकोळ मासळी विक्रीचा बाजार भरतात. या बाजारात आमच्या ताई नेहमी. ताई नमस्कार, काय म्हणता आज बाजार कसा आहे? बांगडे 210 आहे. बांगडे 210 आहे. सौंदर्य 212 आहे. 210. हो हो, थँक्यू. आणि सरंगी 400 रुपये जोडी आहे. सौंदर्याचा वाटा कसं म्हणाला? 212 आहे. 212. सौंदर्य हे सुरमई आहे बाहेर, छोटे सुरमई. सनाके हो. म्हणजे सनाके कशात ते सनाके? हे 500ला 8 आहे. 500ला 8. 6 लावले आहे, पण 8 देतात. 8 देणं. आणि हे खरबे बांगडे 100 वाटत. 100 आणि खरबे बांगडे आहेत. आणि जाय बांगडे आणि खरबे बांगडे दोन गोडे प्रकार. बांगडे. गोडे बांगडे म्हणतात ते का? कसे लावले? होय. इथे मोरी कशी आहेत ते? 500ला जोडी आहे. 500ला 2 असे मस्तपैकी मोरी आहेत. 400 देते. 400 रुपयात जोडी देणार. मोठे मोरे आहेत. असे मस्त मासे, किरकोळ मासे या आमच्या लिलाव बाजाराच्या शेजारच्या बाजारात मिळते. ताई धन्यवाद. ताई हो या. नेहमी आपलं छानपैकी माहिती देतात. हे बघा इथे सुद्धा नमस्कार. हा नमस्कार. अशा प्रकारे प्रॉन्स साफ केली जाते बघा. अगदी या. दोर काढून हे काय ह्या माशाचा प्रकार काय आहे? खर्चे खर्चे कसं वाटतं तो? 100 रुपये खर्चे मासे आहेत. बांगडे, सौंदाळे सौंदर्य. असे छान माशांचे वाटे लावलेले आहेत या बाजारात. हो, अच्छा. खवळी आहेत ना, त्या खवळी म्हणतात.
बरेचसे मोठे मासे छोटे मासे असे या किरकोळ बाजारात सुद्धा आपल्याला बघू मिळतात. तर या ठिकाणी बघा वेगवेगळ्या माशांच्या प्रकारात मस्तपैकी टोळ मासे आहेत, भरपूर मोठ्या टोळी आहेत. मोठी टोळ माशांबरोबरच शेवळा मासे म्हणून मी नवीन प्रकार बघते माशांचं. बरेचसे खडकी मासे आपल्याला बघू मिळाले त्याच्यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये, पण हो एक मासा जरा वेगळं वाटलं मला म्हणून मी नाव विचारलं. तर त्याचं त्या माशाचं नाव शेवळा मासा म्हणून नाव, सुरमई शेवळा. हो शेवळो मासो 300 रुपये किलो असा, सुरमई 1200 रुपये किलो, सुरमई शेवळा मासा 300 रुपये, टोळ मासे असे सुंदर सुंदर मासे या किरकोळ विक्रीच्या बाजारात आपल्याला बघून मिळतात. भरपूर मासे असतात, सुरमई, करली, त्याचप्रमाणे मोठे जेवढे मासे असतील ते सुद्धा मासे या बाजारात नेहमीच बघून मिळतात. काही बघा आपले बांगडे मस्तपैकी साफ करतात बघा. बांगडे मासे साफ करण्याची सुद्धा एक वेगळी कौशल्य असतात. म्हणजे ते बांगडे चांगल्या पद्धतीने साफ केले जातात आणि हॉटेलला वगैरे दिले जातात. हे सगळे आमच्या कष्टकरी माता भगिनी या ठिकाणी मासे घेऊन बसतात. मासळी लिलाव बाजारात मोठे मासे घेऊन ते मग मासे लिलावाच्या बाजूकच मोठ्या प्रमाणात या मासे व्यवस्थित कटिंग करून दिले जातात. आमचं हेमंत कुबल म्हणून दादा आणि त्याचे सौभाग्यवती या फेमस आहेत इथे मासे कापून देण्यामध्ये, कारण त्यांच्याकडे मोठमोठ्या सुरमई तसेच मोठमोठे जे मासे असतील ते कापून घेतले जातात आणि मग त्याचे व्यवस्थित वाटे लावून ते विक्री होतात. मोठोच मोडिवसू मासो त्याचा डोक्याच बघा केवढा, म्हणजे त्या दरम्यान तो मासो असणार ह्या त्या मोडिवशू मासाचा डोक्याचा. आणि हे सगळे त्याचे हेमंत दादाने कापून वाटे लावलेले आहेत. हे बघा मस्तपैकी एकदम फ्रेश मोडिवसा, 700 रुपये वाट्याची किंमत आहे मोडिवशाच्या. असे छान मासे या मालवणच्या लिलाव बाजारात मोठमोठे मासेसुद्धा कापून त्याचे वाटे लावले जातात. हे बघा सुरमई आहेत, आता सुरमई मोठ्या कापू केलेल्या असतात. मोठी तोवरा जवळजवळ नाही म्हटलं तरी ती 2 ते 2.5 फुटाची तोवरा आणि साधारण आज 1200 रुपये सुरमईचं दर आहे. आता ही वहिनी ती सुरमई कापूक घेतात. माशाची वाळू धुवून काढण्यासाठी पहिले ती पाण्यात साफ केली जाते सुरमई. बघा केवढी मोठी सुरमई आहे, 8.5 किलोची सुरमई आहे. आणि सुरमई कापण्याची सुद्धा स्किल असतं. काय मुशी आहे नाही हो, मोडिवस आहे मोडिवस. कसा वाटा फ्रेश आहे ना? गिरायका करून विचारू नको फ्रेश आहे का कसलं होतं. पहिले 2 बारीक काढले महिला शेतीला. अशा पद्धतीने संपूर्ण सुरमईचे स्लाइस काढले जातात, म्हणजे तुकडे काढले जातात आणि ते तुकडे भाषा जरा शिस्तू माणसाचे सुरू घेतं. अशा पद्धतीने एक फेरफटको आपण पुन्हा एकदा आपल्या लिलाव बाजारात मारूया. बघूया आणखी लिलाव बाजारात खयचे खयचे मासे येलेत ते बघूया. आणखी काय बघू मिळतं नव्यान. बोय मासे, गुंजली मासे अशी नावं असलेले हे मासो समुद्रकिनारी तसंच खाडी किनारी मिळणारे हे मासो
आज काय दर आहे तो जाणून घ्या. आज या गुंजली माशांचा दर 250 रुपये किलो आहे. हा तांबोशी मासा, पालू मासे, हे लालसर दिसणारे तांबोशी मासे, हे टिपकेवाले पडियारे आणि हे खाली गोबरे मासे. आज तांबोशीचा दर 600 रुपये किलो असतो. फ्रेश सुळे मासे, पिवळे. वाटवा खायचं तो होय होतो गे बारीक घेऊ नको होय होतो गे. मासे वेगवेगळ्या मासेमारीचे असतात. रापण मासेमारीचे हे तारले 800 रुपयाक या बास्केट असा, एक टोपली 800 रुपयाक असा. आणि खेकडे कसे कुठले कसे आमचे दादा आज बाजारात भेटले. हे शेंगटे आत्ताच बाजारात दिले आणि हे सगळे शेंगटे 1000 रुपयाक असतात. काही लोक या बाजारात मासे विकत घेऊन मग त्याच्यात बर्फ टाकून ते लांब लांबपर्यंत घेऊन जातात. त्यासाठी हे बॉक्ससुद्धा थर्माकोलचे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे या सेक्शनमध्ये जर आपण पुढच्या साईडला गेलो तर या ठिकाणी सुक्या मासळीचं सुद्धा बाजार भरता. काही गोष्टी जे आवश्यक आहेत अशा गोष्टीसुद्धा या समुद्रकिनाऱ्यावर मिळतात. नाश्त्यासाठी उकडीचे मोदक, घावन चटणी, इडली सांबार, इडली चटणी, आंबोळी चटणी, चहा वगैरेसुद्धा या बाजारात उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे काजूगर, कोकम सरबत किंवा आगूळ अशा गोष्टी. त्याचबरोबर भाजीपालासुद्धा यावेळी पहिल्यांदा मी बघतोय. बाजाराच्या बाजूक अगदी फ्रेश भाजीपालासुद्धा मिळतं बघा. अगदी बघा छान अगदी हिरवीगार आणि तसंच लाल माठ वगैरे, कोथिंबिरिया, त्याचप्रमाणे कडधान्य आणि गवार, कढीपत्तो, मेथी अशा सगळ्या भाज्या छानपैकी जवळपासच्याच आमच्या. ताई कुठला तुम्ही? काळसेगाव म्हणजे अप्रतिम भाजीपाला आणि शेती, म्हणजे शेती भाजीपाल्यासाठी वगैरे काळसे गावात चांगल्या पद्धतीची भाजी होता. आणि गाव पाणथळ जागा असल्यामुळे त्या ठिकाणी चांगली शेती होतं आणि ती भाजी हिरवीगार असतात. भाजी चवीकसुद्धा चांगली असतात काळसे गावाची. मस्तपैकी नारळ कसे दादा? आज 40 रुपयाक नारळ आहेत, मोठे आणि छोटे आहेत. आणि अगदी दादांकडे फ्रेश कालवं. दादा उत्तम कलाकार सुद्धा आहेत आमच्या मोरवे गावचे. मोरवे गाव हे सांस्कृतिकदृष्ट्या आणि कला जोपासणारं गाव असं मोरवे गाव आमचं, त्याची ओळखच तशी आहे. या मोरवे गावात भरपूर दशावतारी कलाकार, तसेच चांगल्या दिंडी कलाकार असे सगळे हे दादा आमचे चांगले कलाकार आहेत. पण आज ते आपल्या म्हणजे उत्पन्न काहीतरी मिळवू काय, आपल्या कलेबरोबर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा करण्याची जबाबदारी प्रत्येक कलाकारावर असतात. तशीच या दादांवरती सुद्धा. आणि ते बघा हे आमच्या बोरव्यात ना अगदी अप्रतिम अशी कालवा मिळतात
आणि ती कालवा दादा तुम्ही फोनवरती वगैरे कोणी हे केलं तर देऊ सांगा ना, तुमचा नंबर सांगा. 94 22 39 25 16. तुमचं नाव सांगा पूर्ण. प्रवीण गावकर. प्रवीण गावकर दादा आहेत. 94 22 39 25 16. 25 16 असं यांचा नंबर आहे. तुम्हाला जर अशी मस्तपैकी फ्रेश कालवं जर हवी असतील तर आमच्या प्रवीण दादांना फोन करा, ते तुम्हाला नक्कीच कालवं देतील. कारण मोरवे गावातली जी कालवं आहेत ना, त्यांची चवच काय वेगळी आहे त्या कालवांची. बघा मोठी कालवं आहेत. कशी पिशवी आहे ती दादा? 100 रुपये. 100 रुपये फक्त. या एवढ्या सगळ्या कालवांची किंमत 100 रुपये आहे. छान आहेत. पण एक वाटा आता मला तुम्ही पिशवीतून द्यायचं आहे. आता आपण दादांकडे आज आपण मासे खरेदी करूया आणि प्रवीण दादांकडे एक मस्तपैकी पिशवी खरेदी करूया कालवांची. कोण तांबडेचे? संदीप प्रवणकरची बायको. हां अच्छा अच्छा हां बरोबर. चलो बघितलं. हो शूटिंग नाही बघणार तुम्ही. तर मला 2 वाटे द्या कालवांचे, 2 द्या. म्हणजे ते मस्तपैकी. म्हणून तुमचं बोलावून घेतलं. होय काय? अच्छा. तुझे 400 किती येतात? चला प्रवीण दादाकडे आपण आज आपली खरेदी केली कालवांची. 200 रुपयाची कालवा घेतली प्रवीण दादाकडे. आणि ती जर तुम्हाला फ्रेश कालवा हवी असेल तर प्रवीण दादाला फोन करा, नक्कीच मिळतील. चला धन्यवाद प्रवीण दादा. आता ताईंकडे पण काय, ताई कशी जुडी आहे तुमच्याकडे? मला आता काय देता? मुळ्याची भाजी देता? हां, एक मुळ्याची जोडी द्या आणि एक लाल माठचा जोडी द्या. हे घ्या पैसे. 2 जुड्या घेऊया. ताईंकडे आपण 2 जुड्या घेतल्या. आता त्याची खरेदी केली आपण या बाजाराची. हां चांगली द्या. म्हणजे पिशवी आहे? पिशवी आहे तुमच्याकडे? द्या प्लीज. द्या. चला धन्यवाद. आजच्या आपण या मासळी बाजाराची खरेदी पण केली. कालवा घेतली आणि भाजी पण घेतली. आता एक शेवटचा फेरफटका मारूया मासळी बाजाराचा. एक मिनिट. काही पर्यटक जे येतात ते सुद्धा मासे विकत घेतात आणि मासे विकत घेऊन ते ज्या हॉटेलवरती राहतात त्या हॉटेलवरती मासे बनवण्यासाठी सुद्धा देतात. शेवण मासे म्हणजे लॅपस्टॉर म्हणतो आपण. 530 3 किलो 2400 2500 झाले रे. 25 रुपये किमतीचे हे लॅपस्टॉर. 540 540 45 545 50 55 55 555. आतापर्यंत तांबोशीचा 555 रुपये किलोचा दर झाला आहे. 555 555 60 65 565 565 565 565 लाव रे. हा 565 रुपये किलोचा दर झाला. 2475 आणि ह्या 2500 लॅपस्टॉरचे 2475 2550 2550 2550. मायबाप रसिको हो, गेले 2 तास मी या मालवणच्या मासे लिलाव बाजारात फिरतोय. बरेचसे मासे बघण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचे दर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन नवीन मासे येत होते ते या व्हिडिओत मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करीत होतो. जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिको धन्यवाद. जय हिंद.